गुलजार नाही मांडलेत, मी कॅलिग्राफी मांडली आहे. त्यांना गुलजार हवे होते, त्यांना शब्द हवा होता, शब्दामागचा अर्थ हवा होता. मग तुम्हाला साहित्याशी जोडावं लागतं, मग तुम्हाला आर्किटेक्टशी जोडावं लागतं, मग तुम्हाला इंटिरियरशी जोडावं लागतं, तुम्हाला कवीशी जोडावं लागतं. नागपूरच्या कार्यक्रमात ज्यावेळेला ग्रेस आले होते त्यावेळी ग्रेसांनी काम बघितलं त्यावेळी म्हणाले, अरे खूप छान काम करतोयस, हे चालू ठेव. किंवा आम्ही माझी पहिली वेबसाईट लॉन्च केली तेव्हा जसा जिना मी म्हटलं की तुम्ही या, ते म्हणाले येतो माझ्या. तर पहिल्यांदा मी तिथे तादिन दिंदा तादिन देत तबल्याचे बोल एका माझ्या मित्राला वाजवायला सांगितलं, आचार्य नाव होतं त्याला, आणि मग तो साऊंड होता तो मी ट्रान्सफर कागदावर केला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे आणखी वेगळ्या पद्धतीने करता आलं तर कर. ते असं नाही म्हणाले की बरं आहे म्हणून, कर म्हणाले. हे कर कधी होतं की जेव्हा तुमच्यातली आंतरिक शक्ती समोरच्या माणसाला जाऊन भिडते, त्याला वाटतं की ह्याच्यातनं आणखी काहीतरी घडू शकतं. तसं विजयाबाईंनी गोष्ट सांगितली, गुलजारांनी सांगितलं. ज्यावेळी विंदा करंदीकरांना पद्मश्री ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता तेव्हा आम्ही संजीव हजारे म्हणून आमचा मित्र होता ठाण्याचा, आम्ही त्या संस्थेतर्फे एक वेगळी सलामी द्यायची ठरली. मग 50 लोक आणली एकत्र, त्याच्यात लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत. विंदांनी सगळ्या प्रकारचं लिखाण केलेलं आहे, मुलांसाठी पण मोठ्या माणसांपर्यंत. मग त्याच्यात कॅलिग्राफर आला, डिझायनर आला, बिल्डर आला, स्कल्प्टर आला, स्क्रीन बिल्डर आला, सगळ्या प्रकारचे आले. त्याचं उद्घाटन विजय राजदक्षांनी केलं होतं. बाईंना म्हटलं की तुम्ही ठाण्याला या, बाई म्हणाले मी येते. मग त्यांनी त्याच्यावर PhD केलेली होती, बहुबिडी विंदा वगैरे लिहून. बाईंनी बघितल्यावर विंदानं फोन केला, म्हणाले की तुम्ही थांबवले लिहायचं ना? बोलो हो. हे या एक्झिबिशन बघा, मग तुम्हाला परत लिहावं असं वाटेल. विंदा म्हणाले त्या पालवाला सांग ते सगळं उचल आणि बेंड्राला घेऊन ये, कारण मला आता चालता येत नाही तेवढं. मी म्हटलं ठीक आहे. संजीवला म्हटलं असं असं आहे, 3 तास साठी एक्झिबिशन लावायचं. आम्ही सगळं एक्झिबिशन